वास्तूमध्ये जे अनेक प्रकारचे दोष असतात त्यामध्येच जिओपॅथिक स्ट्रेस म्हणजेच इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज हा एक प्रकारचा दोष असतो आणि हा दोष अतिशय घातक असतो. कारण ज्या भूमीतून ज्या ऊर्जा लहरी निघतात त्या मनुष्याच्या शरीराला अत्यंत हानिकारक असतात. आता मला वास्तूचे काम करताना जे काही अनुभव आले या बाबतीतले ते मी तुम्हाला सांगणार आहे. यामध्ये फक्त त्या कुटुंबाची गुप्तता पाळण्यासाठी त्यांचं नाव सांगणार नाही मी इथे. तर ही एका कुटुंबाची गोष्ट आहे. त्या कुटुंबातली जी प्रमुख स्त्री होती ती सातत्याने आजारी असायची. तिला कधी झोप लागलेली नसायची आणि तिच्यात वारंवार कावळेची लक्षणं दिसून यायची. सतत कावीळ व्हायची आणि ती हॉस्पिटलाइज व्हायची. तिला स्वस्थ जीवन असं जगायलाच मिळालं नाही आणि एक दिवस ती काविळीनेच मेली. ती एका स्वतंत्र रूममध्येच कायम झोपायची. तिची एक स्वतंत्र रूम असायची. ती ज्यावेळेस मेली त्याच्यानंतर त्या घरातील कुटुंबाने, त्या कुटुंबामध्ये अजून 3 व्यक्ती होत्या, त्यांनी ती रूम कायमस्वरूपी बंद केली. ज्यावेळेस ही केस आमच्याकडे आली आणि आम्ही स्टडी केला त्यावेळेस असं लक्षात आलं का त्या रूममध्ये अतिशय घातक आणि तीव्र अशा इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज होत्या, जिओपॅथिक स्ट्रेस होता आणि त्याचा परिणाम म्हणून त्या स्त्रीला सातत्याने त्रास व्हायचा. याच्यासाठी वास्तूतील दोष हा वेळीच समजून घेणं, त्यावरती उपाययोजना करणं आवश्यक ठरतं.